हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, वैशाख महिना संपून अगदी 2 दिवसातच ज्येष्ठ महिन्याची सुरुवात असणार आहे. पण हा नुसता ज्येष्ठ महिना नसणार आहे, तर अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे, कारण यावर्षी अधिक मास आलेला आहे. त्यामुळे वर्ष 2026च्या मराठी दिनदर्शिकेमध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहे. पहिला म्हणजे अधिक ज्येष्ठ महिना आणि दुसरा म्हणजे आपला नेहमीचा ज्येष्ठ महिना असणार आहे. अधिक ज्येष्ठ म्हणजे ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो, तर तो धोंड्याचा महिना यावर्षी आलेला आहे. तर अधिक महिना काय येतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याकडे लेक जावयाचा मानपान करण्याची परंपरा आहे, आईची ओटी भरण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर सुवासिनी महिलांनी जे पायात जोडवे घातलेले असतात ते जोडवे बदलण्याची परंपरा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक जावयाचा मानपान करताना जावयाला नक्की कोणती भेटवस्तू द्यायची आहे, कोणत्या वस्तूंचा खरा मानपान असतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की जावयाला आपण नक्की कोणती भेटवस्तू अधिक महिन्यामध्ये द्यायची असते. आता ज्यांचे यावर्षी लग्न झालेले आहे तर त्यांना लग्नाच्या पहिल्याच वर्षी धोंड्याचा मान मिळणार आहे. लेकी जावयाला सासूरवाडीला बोलवलं जातं, त्यांचा आदर केला जातो, मानपान केला जातो. अधिक महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या खास करून सेवा केल्या जातात. अधिक महिन्यामध्ये लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश असेल, मुंडन असेल यांच्यासारखी कोणतेही शुभ कार्य केले जात नसले, पण हा जो महिना आहे तो स्नान, दान, जप, धार्मिक म्हणजे जे आपण देवाची जी साधना करतो त्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्याकडे मुलीला लक्ष्मी मानतात. लग्न झाल्यानंतर देखील सुनेला लक्ष्मी आपण मानतो. आणि लग्न झालेला जे नवविवाहित दाम्पत्य असतो, जे जोडपं असतं, त्याला आपण लक्ष्मीनारायणाच्या जोड्याची उपमा देत असतो. तर जावई म्हणजे आपल्या साक्षात भगवान विष्णूंचंच रूप असतो. त्यामुळेच जावयाचा मानपान या अधिकाच्या महिन्यात आपण करत असतो. भाग बदलतो, तशा प्रथा परंपरांमध्ये फरक असतो, पण उद्देश मात्र एकच असतो. तर अधिक महिना 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. तर 33 दिवसांचा हा महिना असतो. अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान करताना काही अशा वस्तू आहेत की त्या आपण जावयाला नक्कीच दान केल्या पाहिजे. आता ज्यांचा लग्नानंतर पहिलाच धोंडा असेल, पहिलाच अधिक मास असेल, तर त्या जावयांची मात्र मज्जा असणार आहे. बरेच लोक जावयांना पहिला लग्नानंतर जो धोंडा येतो तर त्याला सोन्याचे किंवा चांदीचे दागिने देतात. आता आजची परिस्थिती जर बघितली तर सोन्या चांदीचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहे. पण तरीही ज्यांची परिस्थिती असतील किंवा तुम्हाला द्यायचे असतील तर मात्र तुम्ही सोन्या चांदीचे दागिने नक्कीच भेट द्या. बऱ्याचदा लग्नानंतर जेव्हा पहिला अधिक मास येतो त्या पहिल्या अधिक मासामध्ये जावयाला किंवा लेकीला सोन्याची वस्तू किंवा दागिना भेट देण्याची पद्धत आहे. तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता, पण खरं अधिक मासात नक्की कोणत्या वस्तू द्यायच्या असतात, कोणत्या वस्तूंचा खरा मान असतो ते आपण आता जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यामध्ये जेव्हा धोंड्याच्या कार्यक्रमासाठी लेक जावयाला बोलवलं जातं तर त्यांच्यासाठी भांडे देखील खरेदी केली जातात. म्हणजे 5 भांडे घेण्याची बऱ्याच ठिकाणी पद्धत असते. ताट, तांब्या, वाटी, डिश, चमचा असे भांडे घेतले जातात. पण त्यामध्ये एक तांब्याचा भांडं घेतलं जातं, तांब्याचं घंगाळं घेतलं जातं किंवा मग तांब्याचा दिवा घेतला जातो. तर तो छोटासा जो तांब्याचा दिवा असतो तोच अधिक मासामध्ये दान करण्याचा, जावयाला भेट म्हणून देण्याचा खरा मान असतो. बाकी तुम्ही काही द्या नका देऊ, पण तांब्याची वस्तू भेट देण्याची खरी पद्धत असते. ती वस्तू आपल्याला जावयाला अधिक मासात भेट म्हणून द्यायची असते. मग तो पहिला धोंडा असतो किंवा दुसरा असो, आपल्याला प्रत्येक अधिक मासात जावयाला एक तांब्याचा दिवा भेट म्हणून नक्की द्यायचा असतो. तांब्याचा दिवा दान करण्याला तांब्याचं एक छोटंसं निरांजन अधिक मासामध्ये नक्की दान करा. बाकी मग आपल्याकडे अधिक मासामध्ये जावयाला टोपी उपारणं आणि त्यासोबत कपडे देखील भेट म्हणून दिले जातात. तांब्याच्या दिव्यासोबत आणखी मान असतो
तो म्हणजे अनारस्यांचा. आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये जे अनारसे बनवतो ते अनारसे अधिक मासामध्ये जावयाला दान करायला देखील खूप महत्त्व असतं. मग किती अनारसे जावयाला द्यायचे, तर 33 अनारसे आपण जावयाला दान म्हणून द्यायचे असते. त्यासोबत मग आणखी बत्तासे, म्हैसूर पाक यांच्यासारखे जे जाळीदार पदार्थ असतात ते जाळीदार पदार्थ अधिक मासामध्ये जावयाला दान करण्याचे महत्त्व असते. आता जे जाळीदार पदार्थच का दिले जातात, तर त्याच्यामागे देखील एक असं कारण आहे. जाळीदार पदार्थांवरती खूप असे बारीक बारीक छिद्र जाळी पडलेली असते. मग त्या जाळीप्रमाणे अगणित अधिक मास जावयाच्या आयुष्यात यावे आणि त्या अगणित अधिक मासात जावयाचा मानपान करण्याचं पुण्य आपल्याला मिळो म्हणून जाळीदार पदार्थ जावयाला अधिक मासात दान म्हणून देण्याची पद्धत आहे. जर 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 म्हैसूरच्या वड्या असं द्यायचं नसेल, तर मग तुम्ही 5 अनारसे, 5 बत्तासे, 5 म्हैसूरच्या वड्या, काही मग ड्रायफ्रूट्स, लाडू असे मग तुम्ही फळं असे करून एकूण तुम्ही 33 पदार्थ देखील जावयाला वाण म्हणून देऊ शकता. तांब्याचा दिवा किंवा छोटंसं निरांजन, बत्तासे, अनारसे या 3 वस्तूंचा अधिक मासात जावयाला वाण म्हणून देण्याचा खरा मान आहे. मग बाकी तुम्ही कपडे, लेकीला साडी असेल, सोन्याचे दागिने, बाकी मग भेट म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. पण या ज्या 3 वस्तू आहे त्यामध्ये खरा मान म्हणजे तांब्याचा दिवा आणि बत्तासे यांचा आहे. या वस्तू व्यतिरिक्त तुम्ही बाकी काही नका देऊ. पण या ज्या 2 वस्तू आहेत त्या आवर्जून अधिक मासामध्ये दान आपल्याला करायचे आहे जावयासाठी. आणि मुलींनी देखील आपल्या पायातील सौभाग्य अलंकार म्हणजे चांदीची जोडवी ती देखील याच महिन्यात बदलायची असतात. माहेरीस या जोडव्यांमध्ये भर घालायची असते आणि आधीच्या वजनापेक्षा वजनाने थोडीशी जास्त जोडवी आपल्याला अधिक मासामध्ये बनवायची असतात. आता अधिक मासामध्ये जोडवी का बदलतात, त्याच्या मागचं कारण काय आहे जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. सर्च करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावयाला अधिक मासात कोणत्या वस्तू भेट द्यायच्या आहेत, कोणती चूक आपल्याला करायची नाही हे जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.